जन्माष्टमीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। जन्माष्टमीला जोपर्यंत आपण कृष्णाला हा प्रसाद चढवत नाही तोपर्यंत कृष्णाची पूजा अपुरी मानल्या जाते। आपल्याला सर्वांना माहिती आहे कृष्ण हा नेहमी माखनचोर म्हणून ओळखला जातो आणि जोपर्यंत त्याला माखणचा प्रसाद लावणार नाही तोपर्यंत त्याची पूजा पूर्ण होत नाही। तर इथे मी माखण कसं बनवलं आहे ते तुम्हाला समोर व्हिडिओत दिसेलच। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात मी बर्फ घेतलेला आहे। बर्फ आपल्या पिण्याच्या पाण्याचा असावा, कारण की माझी मुलगी छोटी जी आहे ती नेहमी कुठल्या ना कुठल्या पाण्याचा बर्फ लावते, म्हणून मी स्पेशल या प्रसादासाठी प्यायच्या पाण्याचा बर्फ लावलेला आहे। त्यात मी शुद्ध असं गाईचं तूप घेतलेलं आहे, जे आपण घरी बनवलेलं आहे। तर मी याला घेत आहे आणि याला छान फेटून घ्यायचं, म्हणजे हे फेटल्यामुळे यात एअर जमते आणि खूप छान असं फ्लफी आणि खूप सुंदर असं मऊसूद बनतं। तर याला सतत फेटत जायचं, 2-3 मिनटं आपल्याला फेटायला लागेल। तर थोडं फेटून घ्यायचं असं। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या पंचामृताची सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे, ती मी एंड स्क्रीनला दिलेली आहे, ते तुम्ही नक्की वॉच करा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी। बघा मी 2 मिनटं फेटले तर किती छान असं सॉफ्ट आणि खूप छान झालेलं आहे। आता अजून मी याला 2 मिनटं फेटून घेते आणि त्यात केसरचं पाणी घालते आहे। तर केसरच्या 3-4 काड्या मी पाण्यात भिजत घातल्या होत्या आणि ते पाणी मी यात घालणार आहे। तर त्यातल्या केसरच्या काड्या माझ्या मुलींनी त्यांच्या खेळ करण्यासाठी काढून घेतल्यात। आता ते उरलेलं पाणी आहे ते मी यात घालते आहे। तर आणि याला छान व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे रंगसुद्धा सुरेख येतो आणि चवीलासुद्धा खूप चव छान येते। तर मी आता ते घालून घेतलेलं आहे, याला अजून 2 मिनटं छान फेटून घेणार। आता 2 मिनटं फेटून झालेत, बघा खूप सुंदर असा रंग आलेला आहे। आणि आता जे उरलेलं पाणी आहे बर्फाचं ते आपण काढून घेऊया। तर मी बर्फाचं पाणी काढून घेतलं, बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे केसरचा। जर तुमच्याकडे केसर नसेल तर फूड कलर असेल येलो कलरचा तर तो टाकू शकता, किंवा मग काहीच न टाकता जरी तुम्ही हा लोणीचा प्रसाद केला तरीही चालेल। तर आता यात मी घालते आहे पिठी साखर। ही पिठी साखर जी मिश्री येते चौकोनवाली, तिचं बारीक करून पीठ केलेलं आहे मी। तर ही पिठी साखर घालते आहे मी, तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। मी इथे 2 चम्मच घातलेली आहे। यालासुद्धा छान मिक्स करून फेटून घेते आहे पूर्ण, म्हणजे ते जे लोणी आहे ते छान चवीला गोड गोड लागेल आपल्याला। कान्हाला आपण हा प्रसाद नक्की चढवा या जन्माष्टमीला। तर आता फेटून झालेलं आहे। आता याला मी बघा किती छान गोळा बनतो आहे, रंग पण खूप सुरेख आलेला आहे। तर मी दर जन्माष्टमीला याचा प्रसाद चढवतेच। तर मी आता याला सर्व करते आहे छान। तर व्यवस्थित असं काढून घेते, सगळं पुसून घेते, सगळं आजूबाजूला जे वाटायला लागलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे। आता याला एका बाउलमध्ये मी सर्व करते। बघा मी आता यात बाउलमध्ये सर्व केलेलं आहे। पण जोपर्यंत तुम्ही तुळशीपत्र कुठल्याही प्रसादात घालणार नाही, खास करून कृष्णाच्या प्रसादात तुळशीपत्र घालणार नाही, तोपर्यंत ते पावन मानलं जात नाही। म्हणून मी यावर तुळशीचं पत्र ठेवलेलं आहे। तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।